देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. त्यानं आम्हा सर्वांना सांभाळलं, राखलं आणि पुन्हा एक वार त्याच्या प्रभुवारी, त्याच्या गौरवासाठी त्यानं आम्हाला एकत्र केलं, म्हणून आपण त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया. पवित्र शास्त्रातून आपण काही वचन ऐकूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा, त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्ती स्तुती करा. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भयप्रद आहे, तुझ्या महामंडळात तुझे बैरी तुझ्या अधीन होतात. मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते. आमेन. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र आमच्या स्वर्गीय सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला मान आणि गौरव देतो देवा. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू देवा. आम्ही तुझ्या पुढे लीन नम्र नतमस्तक. तू आमचा ताबा घे आणि तुझ्या गौरवासाठी, तुझं नाव उंचवण्यासाठी देवा तू आम्हाला ही संधी दिलीस, म्हणून तुझा आभार मानतो देवा. विशेष करून मागते देवा, ह्या सर्व कठीण प्रसंगामध्ये देवा, सगळीकडं भयप्रद वातावरण असताना, निराशाग्रस्त वातावरण असताना देवा, तुझ्या नामामध्ये आम्हाला शांती आहे, तुझ्या वचनामध्ये आम्हाला आनंद आहे देवा, तुझ्या स्तुती स्तवनामध्ये देवा आम्ही हर्ष पावतो देवा. आणि तुझी शांती, तुझं वचन आम्हाला नवं बोल पुरवतं, आम्हाला धैर्य पुरवतं देवा. आणि आज त्या धैर्याने आम्ही एक दिलाने एक चित्ताने देवा, जेथे कोठे आहोत देवा त्या ठिकाणाहून आम्ही तुझी स्तुती उपकार स्तुती करतो देवा. यासाठी तू तुझं गौरव हो देवा. ही सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत असणार देवा. जे स्तुती स्तवन होईल देवा, त्याचप्रमाणे जे पवित्र वचन वाचलं जाईल आणि तुझा पवित्र संदेश तो आम्हापर्यंत येईल देवा, ते सर्व काही देवा आमच्याच नाही तर तुझ्या इच्छेनुसार होऊन देवा. त्याद्वारे आमची आत्मिक उन्नती होऊन देवा. आम्ही तुझा गौरव करा असं देण्या कृपणे होतो देवा. ह्या भक्तीचं सर्व नेतृत्व चालकत्व तू आमच्यासाठी कर देवा. आणि त्याद्वारे देवा तुझ्या पवित्र आत्म्याची वृष्टी, तुझ्या पवित्र आत्म्याची ओतणी तू आम्हा प्रत्येकावर कर देवा, यासाठी की तुझं गौरव व्हावं, तुझ्या नावाचा महिमा व्हावा. राहणारा येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र गौरवात मागतो. आमेन. भक्तीच्या सुरुवातीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 533 घेऊया. गीत क्रमांक 533. Love
तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कळेना. धरती तैशी सदानंदाची न मिळे स्वर्गाविना. माझ जोडी प्रभू तुझशी तव कृसा लावोनी. माझ घेई तव कुशीशी प्रभू घेई ओढोनी. आजच्या करता नेमण्यात आले शास्त्रपाठांचं आपण वाचन करणार आहोत. प्रथम स्तोत्रसंहिता 99 याची 1 ते 9 ही वचनांचं आपण वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 99 याचे 1 ते 9 ही वचनं आपल्यासाठी सुरेश कांबळे हे करतील. ईश्वराला धन्यवाद असो. जुन्या करारातून स्तोत्रसंहिता 1 ते 9 यातील 1 ते 9 वचने आता आपण वाचू. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय, जो परात्पराच्या गुप्त स्तरी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारद्याच्या पाशापासून, घातक मळीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठवू. तसेच पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यात गौरव असो, जसे आरंभी होते, सध्या आहे आणि युगानुयुग होईल. आमेन. त्याचप्रमाणे पहिला शास्त्रपाठ जुना करारामधून गणनाचं पुस्तक याचा 27वा अध्याय आणि 15 ते 23 ही वचनं. जुना करारामधून गणनाचं पुस्तक याचा 27वा अध्याय आणि 15 ते 23 ही वचनं उषा देठे ह्या वाचतील. जुन्या करारामधून गणना याचा 27वा अध्याय 15 ते 23 ही वचने आपण ऐकूया. मोशेने परमेश्वरास सांगितले, अखिल प्राणी मात्राचा जो देव, त्याने या मंडळावर एका पुरुषाची नेमणूक करावी. तो त्यांच्या पुढे ये जा करील आणि त्यांच्या येण्या जाण्या संबंधाने त्यांचा नेता होईल. अशाने परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा मेंढराप्रमाणे असावायची नाही. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, तू नूनाचा पुत्र यहोशवा यास आणून त्याच्यावर हात ठेव. त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे. एलाजार याजक व सर्व मंडळी याच्या समोर त्यास उभे करून त्याच्या देखत त्याला अधिकारूढ कर. आपली काही मानमर्यादा त्याला दे, म्हणजे इस्रायलांची मंडळी त्याचे मानेल. तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि त्याच्या वतीने एलाजार उरिमाच्या द्वारे परमेश्वराला प्रश्न उच्चारेल. त्याच्या हुकमाने तो सर्व इस्रायला मंडळीस ये जा करेल. परमेश्वराच्या ह्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले. त्याने यहोवास आणून एलाजार याजक व सर्व मंडळी याच्या समोर उभे केले आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे सांगितले होते त्याप्रमाणे त्याने त्याचवर हात ठेवून त्यास अधिकारूढ केले. वाचलेली वचनं देव बाप आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे नवीन करारामधून दुसरा शास्त्रपाठाचं आपण वाचन करणार आहोत. करंथीकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय आणि 13 ते 23 ही वचनं आपण ऐकूया. नवीन करारामधून करंथीकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय आणि 13 ते 23 ही वचनं आपणासाठी सौ मेरी गायकवाड ह्या वाचतील. ख्रिस्तात सगळ्यांना सलाम. आज आपण नवीन करारातून करंथीकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय 13 ते 23 वचनं पाहणार आहोत. करंथीकरास 9वा अध्याय 13 ते 23 वचनं.
मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हास ठाऊक नाही काय? त्याप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. मी तर यापैकी कशाचाही उपयोग केला नाही व याप्रमाणे मला प्राप्त व्हावे म्हणून मी हे लिहिले असेही नाही, कारण त्यापेक्षा मी मेलेले बरे. हा स्वाभिमान कोणीही व्यर्थ करणार नाही. जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळविण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. मी हे आपण होऊन केले तर मला हे वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तर माझ्यावर कारभार सोपविला आहे. तर मग माझे वेतन काय? ते हेच की मी सुवार्ता फुकट सांगावी, अशा हेतूने की मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावू नये. लोकांना प्राप्त करून घेण्याच्या कामी त्याची असतात. कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळविण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. यहुदी लोक मिळविण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यासारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक मिळविण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनसारखा झालो. जे नियमशास्त्रविरहित आहेत त्यांना मिळविण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्रविरहित असा झालो. तरी देवाच्या नियमांबरोबर होतो असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो. दुर्बळांना मिळविण्यासाठी दुर्बळांना व मी दुर्बळ झालो. मी सर्वांना काही झालो आहे अशा हेतूने की मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करीतो, अशासाठी की मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. वाचलेल्या वचनाद्वारे परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. यावेळेस आपण सर्व मिळून उपासना संगीतामधून गीत क्रमांक 517 हे गाऊया. गीत क्रमांक 517. ही खरी प्रभु सेवा जनसेवा मान्य करो खर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा शिती प्रभुला धरणे, शिती प्रभुला धरणे, प्रभुला आवडते आचरणे. ही खरी प्रभु सेवा जनसेवा मान्य करो खर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा आपुले हित विस्मरणे, आपुले हित विस्मरणे, प्रहित केवळ आपुले गणने. ही खरी प्रभु सेवा जनसेवा मान्य करो खर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा मी कोणी नच म्हणणे, मी कोणी नच म्हणणे, प्रभुला गौरव अवघे देणे. ही खरी प्रभु सेवा जनसेवा मान्य करो खर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा शुभवृत्ता गाजविणे, शुभवृत्ता गाजविणे, अवघे जीवित त्यातच सरणे. ही खरी प्रभु सेवा जनसेवा मान्य करो खर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा. यावेळेस आपण आपला सर्व मिळून आपला विश्वासांगीकार, प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून एकत्रित म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त
आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी केले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला येणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवितो. आमेन. त्यावेळेस आपण आपला काही वेळ मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत आणि आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना प्रमोद बडोलेकर हे करतील. बोलू का? ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझ्या नावाला धन्यवाद सचिन गौरव असो. महान महिमा स्तुती धन्यवाद आणि गौरव हे सर्व काळ तुझे आहेत परमेश्वरा. हे परमेश्वरा, आमच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे आणि परमेश्वरा, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तू आम्हाला जी वचनं दिली परमेश्वरा, त्याच्यामध्ये ह्या सुद्धा एक दिवस तुला 1000 दिवसाप्रमाणे आहे आणि 1000 दिवस तुला 1 दिवसाप्रमाणे आहे परमेश्वरा. आमच्यावर दयाकृपान करुणा करणार आमचा पवित्र थोर देव, महान गौरवशाली परमेश्वर, आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही परमेश्वरा राहून राहून तुझे उपकार मानतो, कारण तू आमचा सर्व समर्थ देव आहेस. आम्हाला निर्माण करणारा आमचा योद्धा परमेश्वर आहेस. हे स्वर्गीय पित्या, दयाकृपान करुणा करणारा आमचा पवित्र परमेश्वर, मी या प्रार्थनेमध्ये परमेश्वरा तुझी आठवण काढत आहे आमच्या मंडळीसाठी, आमच्या पुणे धर्मप्रांतातील बिशप साहेबांसाठी, आमच्या चर्चचे पालक, आमचे सेक्रेटरी, आमचे वडीलवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, संडे स्कूल परमेश्वरा आणि मेंबर सर्वांच्यावर तो दयाकृपाने करून टाका. बंधू भगिनींवर परमेश्वरा आशीर्वाद कृपेचा दयाचा हात ठेव परमेश्वरा. हे परमेश्वरा, आजपर्यंत आम्हाला सांभाळलंस, आमच्यावर पाहिलंस, आमच्या गरजा तू पूर्ण केलास, आमची भक्ती तू ॲक्सेप्ट केली परमेश्वरा. आणि परमेश्वरा, आम्ही चर्चमध्ये रेग्युलर येऊ शकलो. आम्ही तुझ्या मनाचा उपकार मानतो परमेश्वरा. तू तर आम्हाला सर्व काही दिलेलं आहेस, तू तर आम्हाला घडवलेलं आहेस परमेश्वरा. परंतु दुसऱ्या पार्ट्यामध्ये आम्ही पाहू शकतो परमेश्वर की आम्ही तुला काय दिलं. आम्ही तुझी उपकार स्तुती, तुझं गौरव, तुझी स्तुती, तुझ्या सांगितलेल्या सर्व बाबी तुझ्या आज्ञापालन केल्या का नाही, हे परमेश्वर आम्हाला पाहिजे आहे. आम्हाला हे सर्व करताना तू आम्ही दुसरं करण्यास मदत कर. हे परमेश्वरा, सध्या पृथ्वी तलावरचा हा काळ फार कठीण परिस्थिती आहे परमेश्वरा. जे कोविड-19 परमेश्वरा हवी आहे ह्या पृथ्वी तलावर, सर्व राष्ट्रांचा परमेश्वरा, हा तुझा क्रोधाचा एक भाग आहे. हे परमेश्वरा, तरी पण हे सर्व होत असताना परमेश्वरा, तू तुझ्या लोकांना सुखरूप ठेवलंस, मंडळींना, चर्चेसांना आणि मिशनांना परमेश्वरा कर म्हणतो परमेश्वरा. तुझ्या नावाला धन्यवाद स्तुती गौरव असो की आमचे लोक सुरक्षित आहेत, सुखरूप आहेत, आनंदी आहेत. परमेश्वरा, पहा, या अडचणीत, या कठीण परिस्थितीमध्ये तू आम्हाला निभावून पुढं पार नेण्यानंतर आमची धार्मिकता, आमचा बिझनेस, आमचा जॉब, आमचं घर परमेश्वरा, आमचे नातेवाईक, आमचे बंधू भगिनी परमेश्वरा, ह्याचा तू सांभाळ कर. आम्ही सर्व गोष्टी तुझ्या हातात देतो परमेश्वर. प्रभूच्या रक्तामध्ये तू आमचं संरक्षण कर आणि आमचा सांभाळ कर. हे प्रभू परमेश्वरा, हे यहोवा परमेश्वरा, आमचं चर्च हे आज तू ताब्यात घे. आमचे पाळक साहेब जे संदेश देतील परमेश्वरा, त्या संदेशाला तू अक्षरशः स्पर्श कर. तो मार्मिक असावा, सर्वांच्या मनावर ठसवणारा असावा, सुसंस्कृत चांगला असावा परमेश्वरा, की ते आम्ही काम घेऊ शकू. आणि परमेश्वरा, तो आमचा एक ठेवा आहे की वचन हे माणसामध्ये राहायला पाहिजे. वचन हे माणसाच्या हृदयात राहिलं पाहिजे. तो अंतःकरण पारगणारा परमेश्वर आहेस. आणि परमेश्वरा, आमच्या सर्व बाबींच्यावर तुझं कटाक्षाने लक्ष आहे परमेश्वरा. ही
आयुष्याची धुरा, हे आयुष्याचं जे वर्ष परमेश्वर तू आमच्या हातात दिलेलं आहेस, प्रत्येकाला तू आयुष्य दिलास परमेश्वर, हे आम्ही तुला अर्पण करावं. तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही चालावं. तुला तुझं नाव घेऊन परमेश्वरा पहा, तुझ्या आज्ञा तर पाळाव्यात परमेश्वरा, परंतु तुझ्या व्यतिरिक्त आम्ही इकडं तिकडं पाहू नये. जगी गोष्टींमध्ये गुरफटून राहू नये परमेश्वरा, कारण हे पूर्ण जग आज तुझा हा कोप भडकलेला आहे परमेश्वरा. आणि परमेश्वरा पहा, कोविड जर संकट आलेलं आहे, हे मानवाने स्वतः निर्माण केलेलं आहे परमेश्वरा. हे अख्खं जग हे लुसिफरच्या कह्यामध्ये आहे परमेश्वरा. पण परमेश्वरा तू या लोकांच्या पुढं आम्हाला निभावून पुढं पाहणे, आणि या क्रोधामध्ये सुद्धा आम्हाला निभावून पुढं पाहणे परमेश्वरा. जगी गोष्टीमध्ये गुरफटलेले आणि पण सैतानाच्या कह्यात असलेले जे लोक आहेत परमेश्वरा, त्यांचा तिटकारा करतोस, कारण त्यांच्या अंतःकरण तुझ्यापासून दूर आहे. हे परमेश्वरा, आज आम्ही तुझ्यासमोर आहोत परमेश्वरा, परंतु अंतःकरण तुझ्या जवळ आहोत. आमच्या मनावर तुझे संस्कार जे केलेले आहेत परमेश्वरा, तुझे वचनं जे आमच्यामध्ये आहेत परमेश्वरा, ह्याच्यामुळे आम्ही टिकतो. आमच्या भक्तीमुळे आम्ही टिकतो. आमचा विश्वास आहे परमेश्वरा की प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या पाठीशी आहे आणि सदैव राहील परमेश्वरा. कारण सांगितलेलं आहे, ह्या युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव प्रभू येशू आमच्याबरोबर आहे. आमचं काही वाईट होणार नाही, आमचं काही नुकसान होणार नाही, आम्ही कुठल्या अडचणीमध्ये येणार नाही. आमच्या मंडळीला सुद्धा बऱ्याच अशा बाबी आहेत परमेश्वरा की जे रिटर्न्स द्यायचे आहेत, आणि परमेश्वरा बऱ्याच माइलस्टोन्स त्यांना पार करायचे आहेत परमेश्वरा. तर यासाठी तू आम्हाला मदतीचा हात दे. आमच्या चर्चमध्ये एकोबा, कोऑपरेशन आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग तू निर्माण कर, अशी मी प्रार्थना करतो परमेश्वरा. बरेच 3 किंवा 4 महिन्यापासून आम्ही एकमेकांपासून दूर आहोत परमेश्वरा. आम्ही चर्च अटेंड नाही करू शकलो, परंतु परमेश्वरा पर्सनली असा दिवस जरूर येईल की तू आम्हाला चर्चमध्ये दाखल करशील आणि आम्ही तुझं तिथं गीत गाऊ, तुझे वचन ऐकू, तुझी उपवास, तुझी भक्ती करू. हे प्रभू परमेश्वरा, आज हा दिवस आहे परमेश्वरा की हे पावसाळ्याचे दिवस आहेत. या देशामध्ये परमेश्वरा पावसाची अत्यंत आवश्यकता आहे परमेश्वरा. तू पाऊस जरूर दे, या भूमीवर तू पाऊस जरूर दे. आणि परमेश्वरा, पर्जन्य हा एक महत्त्वाचा विषय म्हणून आम्ही तुझ्यावर प्रार्थना आठवून ठेवतो. आणि परमेश्वरा, आमची ह्या देशाची लोकसंख्या परमेश्वरा पहा की जी तुझ्या अनुग्रहावर किंवा तुझ्या कृपेवर अवलंबून आहे. आणि परमेश्वरा, तू जग चालवतोस, तू जगाचा चालक आणि मालक आहेस. तुझ्या इच्छेप्रमाणे तू पुढे जातोस परमेश्वरा. पहा, आम्ही या देशामध्ये आहोत, आम्ही मायनॉरिटी फॉर्ममध्ये आहोत, आम्ही फक्त 4 कोटी आहोत ख्रिश्चन लोक परमेश्वरा. तर आम्हाला तू निभावून पुढं पाहून ह्या मोठ्या लोकसंख्येमध्ये परमेश्वरा, ह्या जगामध्ये राहत असताना परमेश्वरा, आम्ही ज्या बातम्या पाहतो, ज्या अनुभव घेतो पण ज्या गोष्टींचा, यातून आम्हाला निभावून पुढं पाहणे. कारण परमेश्वरा, त्या न ऐकण्यासारखं वावले आहेत परमेश्वरा. आमच्यावर दया कृपा करू नका. येशूच्या नावाने परमेश्वरा आम्हाला पुढे जातं म्हणून आमच्या दया कृपा करू नका. ही प्रार्थना विनंती करत आहे म्हणतो ऐक. तुझा पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू याच्या नावाने प्रार्थना करत आहे म्हणतो ऐक परमेश्वरा. आमेन, आमेन, आमेन. शुभवर्तमान, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय याच्या 35व्या वचनापासून आजच्या शुभवर्तमानाला आरंभ होतो. नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत नगरातून व गावातून फिरत होता. तेव्हा लोक समुदायांना पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या दाण्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावे म्हणून त्याची प्रार्थना करा. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप व बर्थलमय, थोमा व मत्ते झकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, शिमोन कनानी
व त्याला धरून देणारा यहुदा इस्कारियोत. ह्या 12 जणांस येशूने अशी आज्ञा करून पाठवली की परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शमरोनाच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यास बरे करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ठांस शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळाले फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबर कशात घेऊ नका. वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वाहना किंवा काठी घेऊ नका, कारण काम करायचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्यांच्याच येथे राहा. आणि घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त हो, व ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येऊ. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्यांच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झटकून टाका. मी तुम्हाला खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरांपेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल. पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो. म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखी निरुपद्रवी व्हा. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. देवाची स्तुती असो, कारण तो चांगला आहे. त्याचा अनुग्रह, त्याची कृपा त्यानं आपणावर पुरवली म्हणून आपण ही वेळ, ही घटका पाहू शकलो आहोत. आणि जरी आपण सध्या परिस्थितीमध्ये आपल्या पवित्र मंदिरात जात नाही, परंतु परमेश्वरानं आम्हाला ह्याद्वारे हा नवीन मार्ग आम्हा सर्वांना दिला आणि आपण देखील तो विश्वासाने स्वीकारून आपण त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत. म्हणून सर्व मंडळीचे मनपूर्वक मी आभार मानतो. आजच्या मननाकरता जे शास्त्रपाठ आहेत त्याचं आपण वाचन केलेलं आहे, ते मी पुन्हा एकदा आपणासाठी वाचून दाखवतो. स्तोत्रसंहिता 99 याची 1 ते 9 ही वचनं, त्याचप्रमाणे जुना करारामधून गणनाचं पुस्तक याचा 27वा अध्याय आणि 15 ते 23 ही वचनं, नवीन करारामधून करंथीकरास पहिले पत्र याचा 9वा अध्याय आणि 13 ते 23 ही वचनं आपण ऐकली. त्याचप्रमाणे आजच्या करता नेमण्यात आले शुभवर्तमान, मत्तयकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 35व्या वचनापासून ते 10व्या अध्यायाच्या 16व्या वचनापर्यंत आजचं शुभवर्तमान आपण वाचलं. आणि या सर्व शास्त्रपाठांवरून जो आपला आजचा मननाचा चिंतनाचा जो विषय आहे, देवानं त्याच्या विशिष्ट कार्यासाठी आमची नियुक्ती केली आहे. देवानेच त्याच्या विशिष्ट कार्यासाठी आमची नियुक्ती म्हणजे आमची नेमणूक केलेली आहे. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो देवा. तू आम्हा प्रत्येकाला ह्या क्षणी सांभाळलंस म्हणून धन्यवाद देत असणार देवा. ज्या पवित्र वचनावर आम्ही चिंतन मनन करणार आहोत देवा, ते सर्व पवित्र वचन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो देवा. ते वचन समजून उमजून घेण्यासाठी लागणारा बुद्धीच्या चातुर्य तू आम्हाला दे देवा.
आणि देपा ह्या पवित्र भाषणाद्वारे बोलत असताना देपा तू माझा ताबा घे, माझ्या जिभेला तुझ्या इंगाचा पवित्र इंगाचा स्पर्श कर देपा. यासाठी की प्रभू येशू मी माझ्या बुद्धी सामर्थ्याने नाही तर माझ्या स्वर्गीय पित्याच्या पासून जे माझ्या प्रभू येशू याच्यापासून जे वचन आलंय ते वचन अधिकारवाणीने सांगत असताना देपा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला भर आणि तुझा गौरव आम्हा प्रत्येकापर्यंत जे जे कोणी ह्या ठिकाणी ऐकत आहे देपा त्या प्रत्येकापर्यंत ते गौरव पोहोचून देपा. त्यांना देपा तुझ्यावर नव्याने विश्वास ठेवून तुला अंगीकारावा असा अनुग्रह कर. येशूच्या नावात मागतो, आमेन. प्रियांनो, आपण मागील दिवसामध्ये मागील रविवारी जो आपण आपला जो विषय होता त्या विषयामध्ये देखील आपल्याला हेच होतं की देवाच्या वचनाचे केवळ श्रोते असू नका तर ते कृतीत आणा. म्हणजेच देवाचं वचन हे कृतीत आणा. आणि आजचा देखील शास्त्रपाठ आपल्याला त्या संबंधामध्ये आपल्याला पुढे चालवतोय. आणि म्हणून जो आजचा विषय आहे देवानंच त्याच्या विशिष्ट कार्यासाठी आमची नियुक्ती केली आहे. प्रियांनो, जो आपण शुभवर्तमान वाचलं त्याच्यामधले काही मी वचन आपल्यासाठी वाचतो. नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत नगरातून व गावातून फिरत होता. आणि ज्या ज्या वेळेस प्रभू येशू लोकांना शिक्षण देत असे, लोकांना प्रार्थना करत असे, लोकांना बरं करत असे, त्यावेळेस त्याला जो अनुभव आला तो अनुभव त्याने त्याला पुढच्या वचनामध्ये आम्हाला सांगितला की लोक समुद्राला पाहून त्याला त्यांचा कळवळा आला आणि मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. आणि मग येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना एकांती म्हणते की पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धनाने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. यास्तव पिकाच्या धनाने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. म्हणजे येशू ख्रिस्तानं आम्हाला त्याचं जे ओझं आहे, जे सर्व जनसामान्यात तो जो फिरत होता, तिची भौतिक सामाजिक परिस्थिती पाहत होता, जे लोक दुःखा कष्टात होते त्यांची परिस्थिती पाहत होता आणि त्यांच्यासाठी तो मध्यस्थी करत असताना तो अधिकारवाणीनं त्यांना शिक्षण देत होता. आणि जे पवित्र पित्यापासून पवित्र आत्म्याच्या पासून जे सामर्थ्य जो अधिकार त्याला प्राप्त झाला होता त्या अधिकारास अनुसरून त्याने लोकांचे रोग बरे केले, लोकांना त्याने आरोग्य दिलं, अशुद्ध आत्मे त्याने त्यांच्यातून घालून टाकले आणि त्यांना पवित्र वचनाचं सत्याचं असं शिक्षण त्यानं लोकांना दिलं. आणि त्याला माहित आहे की त्याच्या कामकार्याची जी कामाची पद्धत आहे किंवा काम करण्याचा जो कालावधी आहे तो येशू ख्रिस्ताला ठाऊक आहे. आणि म्हणून तो काय म्हटला की पीक फार आहे आणि कामकरी थोडे आहेत. यांनो, आज आपल्याला पवित्र प्रभू येशू या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे की पीक फार आहे आणि कामकरी थोडे आहेत. म्हणून नवीन कामकरी, नवीन अधिकारी, नवीन व्यक्ती त्या ठिकाणं त्यांना रोपण्यासाठी, त्यांना नियुक्त करण्यासाठी त्यांनी काय सांगितलं शिष्यांना, तर तुम्ही स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करा आणि अधिक कामकरी पाठवावेत, अधिक लोक या देवराज्याच्या सुवार्तेसाठी घोषणा करण्यासाठी स्वर्गीय पित्याने पाठवावे म्हणून तुम्ही काय करा, तर मध्यस्थी करा. यांनो, ह्या वचनामध्ये जो आपला विषय आहे त्या वचनास अनुसरून आपल्याला ह्या विषयाचे आपल्याला दोन भाग पाडता येतील की जो येशू ख्रिस्ताला त्या लोकांविषयी कळवळा आला तो आणखी त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की त्याचं जे कार्य आहे त्या कार्याविषयी त्यानं उल्लेख केलेला आहे. कारण आपण बघितलं की येशूनं सुवार्तेची घोषणा सांगितली, लोकांना बरं केलं, हे त्याचं कार्य आहे, नाही का. आणि आपण जर बघितलं यशाचं पुस्तक 61व्या अध्यायामध्ये जर आपण बघितलं परमेश्वराचा आत्मा मजूर आला आहे कारण दिनांत शुभवर्तमान सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे.
भग्न हृदयजनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंधमोचन विदित करावे आणि परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष आम्ही जाहीर करावे. हे आमच्या स्वर्गीय पित्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेलं कार्य आहे आणि हेच कार्य पूर्ण करण्यासाठी, पुढं पर्यंत चालवण्यासाठी त्याला कामकऱ्यांची गरज आहे. त्याला त्याचं कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी विश्वासणाऱ्या लोकांची गरज आहे आणि जे कोणी ते विश्वासाने करतील त्यासाठी आमच्या प्रभूनं त्यांना अधिकार दिलेला आहे. आणि तो अधिकार काय तर आपण वाचूयात मत्तेकृष्ण वर्तमान याचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं की त्यानं आपल्या शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. काय दिलं त्यानं तर शिष्यांना अधिकार दिला. मित्रांनो, विषयानुसार आपण पाहतो की त्यानं शिष्यांची नियुक्ती केली. आपण बघतो की येशू ख्रिस्तानं शिष्यांना पाचारण केलं आणि त्यांचं जर आपण प्रत्येक शिष्याचं जर आपण बघितलं, कोण कोळी होतो, कोण मासे धरणार होतं, कोणी जकातदार होतं, नाही का. आणि ह्या सर्व लोकांना प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या जवळ बोलावलं, त्यांना पाचारण केलं आणि आपण पाहतो की ते शिष्य जे काही आहे नाही ते सोडून ते त्याच्या अधीन आणि स्वाधीन होते. ते त्याच्या माग विश्वासाने चालले, नाही का. आणि त्या विश्वासामध्ये चालत असताना येशू ख्रिस्तानं त्या शिष्यांना देखील शिक्षण दिलं. त्यांना मोठ्या आणि गहन गोष्टी देखील त्यांनी त्या लोकांना एकांतामध्ये सांगितल्या, कारण त्यांना जे कार्य करायचे होते त्या कार्याविषयी त्यांना जागृत केलं, त्यांना सावध केलं आणि त्यांना सांगितलं की जो नांगराला हात घालतो किंवा मागे फिरतो तो माझ्या कामकारासाठी पसंत नाही. म्हणून त्यांना देखील ती एक आपण विचार म्हणू शकतो की त्यांना देखील त्यांनी एक सावधानतेचा एक इशारा दिला होता. आता संधी आहे तर तुम्ही माझ्या मागे, अन्यथा तुम्ही तुमच्या मार्गी जाऊ शकता. प्रियांनो, आज जर आम्ही विश्वासाने नांगराला हात घातला तर आम्ही त्या विश्वासामध्ये आम्ही देखील पुढं चाललं पाहिजे. प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्तानं शिष्यांना अधिकार दिला. तो अधिकार काय होता तर अशुद्ध आत्म्यांना घालवा, जे लंगडे पांगळे आहेत, जे आजारी आहेत, जे बंधनात आहेत त्यांना तुम्ही सोडा. आणि येशू ख्रिस्तानं देखील आमच्यासाठी हेच केलं. जे आम्ही बंधनात होतो, जे अडखळणात होतो, ज्यांना आम्हाला सत्य ठाऊक नाही, त्या सर्वांसाठी येशू ख्रिस्त हा मध्यस्थ झाला. त्याचं निर्दोष निष्कलंक रक्त त्यानं आमच्यासाठी सांडलं, यासाठी की त्या नाशापासून, त्या दलदलीपासून, त्या रोगराईपासून, त्या अशुद्ध आत्म्यांपासून आम्ही दूर व्हावं, आम्ही त्यापासून मुक्ती मिळावी आणि ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आम्ही विश्वासूपणे स्थिर उभं राहावं. ह्यासाठी प्रभूनं आमच्यासाठी मध्यस्थी केलेली आहे आपल्याला. आणि त्याच अनुसरून त्यानं आम्हाला देखील त्याच्या रक्तानं निवडून आणि खंडून विकत असं घेतलेलं आहे आणि त्यानं आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला आहे. आज त्या अधिकारानं त्यानं आमच्यावर देखील पवित्र आत्म्याची वृष्टी केली, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची वृष्टी केली. त्यानं आम्हाला ठाऊक आहे की आम्ही उणे आहोत, आम्ही अशक्त आहोत, आम्ही कुरकुर करणारे आहोत, परंतु देवाला आमचा मानवी स्वभाव माहिती आहे, आमचे विचार, आमची कृती देवाला ठाऊक आहे. म्हणून त्यानं काय केलं आम्हाला तर त्याचा पवित्र आत्मा देव केला. यासाठी वचन सांगते की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीच होईल. कारण पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येक वेळी योग्य शब्द, योग्य ज्ञान, योग्य चातुर्य देतो. आपण जर पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये पाहिलं तर ज्या वेळेस परमेश्वरानं त्याच्या सेवकांना सेवा करण्यासाठी निवडलं, आपण बघूयात की गणनाचं पुस्तक याचा 27वा अध्याय जो आपण वाचला त्यामध्ये आपण बघूयात की ज्यावेळेस परमेश्वरानं यहोशुआला निवडलं आणि ज्यावेळेस त्याच्यावर पवित्र हात मोशेच्या द्वारे ठेवण्यात आला, त्या ठिकाणी वचन सांगतं, 18 वचन, गणनाचं पुस्तक याचा 27वा अध्याय आणि 18 वचन सांगतं, तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशुआ याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव, त्याच्या ठाई माझा आत्मा वसत आहे. त्याच्या ठाई देवाचा पवित्र आत्मा वसत आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं की ज्यावेळेस परमेश्वरानं शौला देखील निवडलं त्यावेळेस शौल देखील हा सर्वसाधारण होता, परंतु ज्यावेळेस आपण पाहतो
की मोशेच्या द्वारे सॉरी आपण पाहतो की परमेश्वरानं शमूएलच्या द्वारे शौलाला निवडलं. त्यावेळेस तो सर्वसाधारण मनुष्य होता आणि ज्यावेळेस परमेश्वरानं त्याच्यावर अभिषेक केला त्यावेळेस आपण पाहतो की त्याच्यावर देखील पवित्र आत्मा संचारला, तो पवित्र आत्म्याने भरला. ज्यावेळेस आपण पाहतो की परमेश्वरानं दाविदाला देखील निवडलं त्यावेळेस त्याच्यावर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं. आणि हेच काय तर आपण पाहतो ज्यावेळेस स्वर्गीय पित्यानं येशू ख्रिस्ताला देखील आम्हा मानवासाठी पाठवलं त्यावेळेस आपण पाहतो की त्याचा ज्यावेळेस बाप्तिस्मा झाला त्यावेळेस पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरून त्याच्यावर आला. आणि तिथून पुढं ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने स्वतः येशू ख्रिस्त भरला गेला त्यावेळेस त्यानं त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून त्याने त्याच्या कार्यास सुरुवात केलेली पाहायला मिळतं आपल्याला. प्रियांनो, हेच काय तर आपण पाहतो की ज्यावेळेस येशूचं स्वर्गारोहण झालं पेंटिकॉसच्या दिवशी येशू ख्रिस्तानं सर्व शिष्यांना सांगितले की तुम्ही एकत्र राहा. त्यास देखील आपण पाहतो की पवित्र आत्म्याची वृष्टी त्या प्रत्येक शिष्यांवर झाली. त्या महाडीवरच्या खोलीवर त्या शिष्यांवर पवित्र आत्मा उतरून आला आणि ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले. त्यांना वेगवेगळी दानं प्राप्त झाली प्रियांनो. आणि त्या दानानं युक्त होऊन त्यांनी अधिकार मांडलं, धैर्यानं देवाचं वचन सांगितलं. आणि आपण पाहतो त्याचं प्रतिफळ काय झालं तर सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा कळाली, सर्व सृष्टीला. त्यावेळेस ज्यावेळेस आपण पाहतो की पेत्रानं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन भाषण केलं त्यावेळेस 3000 लोकांनी येशूला तानमन म्हणून स्वीकारलं, त्यांचा बाप्तिस्मा झालेला पाहायला मिळतं आपल्याला. प्रियांनो, आज तो अधिकार ते सामर्थ्य आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मिळालं. प्रियांनो, आज तो अधिकार ते सामर्थ्य आपण नव्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्राप्त करून घेऊयात. कारण आपण पाहतो की ज्यावेळेस देव आम्हाला नियुक्त करतो त्यावेळेस त्याची काही पात्रता आहे, तेव्हा त्याची काहीतरी एक निवड करण्याची एक आमच्या देवाची एक पद्धत आहे. आणि पहिली पद्धत म्हणजे काय तर त्याचं शिष्यत्व पत्करणं, प्रभू येशूचं शिष्यत्व पत्करणं. आणि ते शिष्यत्व पत्करण्यासाठी प्रियांनो आम्हाला जे काही आहे नाही ते सोडून त्याच्या मागे जाणं, त्याच्या मागे नुसतं जाणं नाही तर विश्वासानं जाणं, विश्वासानं कृती करणं आणि त्याचं शिष्यत्व पत्करणं. प्रियांनो, किती अडखळलं बंधनं आले तरी आम्ही त्याला सोडता कामा नये. आपण पाहतो की प्रत्येक शिष्यांचा जर आपण जीवनक्रम पाहिला तर आपण पाहतो की प्रत्येक शिष्य हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरला होता. देवाने त्यांना जी जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी विश्वासाने पेरली. आपण पाहतो कित्येक जण ते रक्त साक्षी झालेत. त्यांनी कोणत्याही छळाला कोणत्याही हाल अपेक्षेला त्यांनी माघार घेतली नाही, तर धैर्याने आणि विश्वासानं जी प्रभूने त्यांच्यावर विश्वासाने कामगिरी सोपवली ती कामगिरी त्यांनी पूर्ण केली. कारण का तर पीक फार आहे, काम करू थोडे आहेत. आणि आपण त्याच्या प्रती फार पाहतो की त्यांनी जी स्वार्थ सांगितली त्याच्याद्वारे ती स्वार्थ आम्हाला देखील मिळाली आणि आम्ही देखील त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणखी नियुक्तीसाठी जी देवानं आम्हाला दिलेली एक पात्रता काय तर आम्ही आमचा जो तारणार प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या ठाई लीन नम्र होणं, आमच्यातील मोठेपणा, आमच्यातील मीपणा सर्व आम्ही येशूच्या मध्ये काढून टाकणं आणि त्याच्या ठाई लीन नम्र नतमस्तक होणं. त्याचा अभिषेक, त्याचं सामर्थ्य, त्याचं गौरव, त्याचा अभिषेक आम्ही प्राप्त करून घेणं ही देवाची इच्छा आहे. प्रियांनो, आज ते करण्यासाठी देवानं आम्हाला तयार केलंय का? आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला देवाचं पाचारण आहे का? देवाची सेवा करण्यासाठी, त्याचं गुणगौरव करण्यासाठी देवानं मला पाचारण केले का? परंतु हे पाचारण करण्यासाठी मी स्वतःला सिद्ध केले का? देवाचं शिष्यत्व स्वीकारण्यासाठी लीनता, नम्रता मी अंगी लेण्यासाठी मी स्वतःला सिद्ध केले का? त्याच्या पवित्र रक्तानं मी स्वतःला शुद्ध केले का? मी माझ्या पातकांची कबुली केली का? प्रियांनो, जोपर्यंत मी माझ्या पातकांची कबुली करत नाही, जोपर्यंत मी मला स्वतःला प्रभू येशूच्या रक्ताने शुद्ध आणि पवित्र करत नाही प्रियांनो, तोपर्यंत मला त्याचं शिष्यत्व होता येत नाही, तोपर्यंत मला माझं पाचारण माझ्या प्रभू पुढे सादर करता येत नाही. आणि आपण पाहतो की प्रत्येक शिष्यानं त्यांचं पाचारण हे सिद्ध केलेलं आहे. त्यांनी जे काही आहे नाही ते सर्व येशूच्या मागे सोडून ते धावत गेले. आणखीन एक आपण पाहूयात की देवाने जर मला पाचारण केलं, देवाचं सामर्थ्य जर माझ्या ठाई आहे, परंतु
माझी इच्छा आहे का देवाची सेवा करण्याची, देवाचं गुणगौरव करण्याची? यांनो, आज आपण पाहतो की माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे, माझ्याकडे सर्व सत्ता संपत्ती आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ते सर्व प्रभूच्या सेवेसाठी करण्यासाठी माझी व्यक्तिशः इच्छा आहे का? कोणी लागतं म्हणून, कोणी सांगतं म्हणून करण्यापेक्षा मी स्वतःहून ती सेवा करण्यास समर्पित आहे का? यांनो, रोमकारास पत्रामध्ये करंथीकरास पहिले पत्र याचा 9व्या अध्यायामध्ये जर सांगितले वचन, जर मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितले नाही तर माझी केवढी दुर्दशा होईल. मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल. मी जर हे स्वतःहून केलं तर मला त्याचं वेतन मिळेल, असं पवित्र शास्त्र आम्हाला ह्या स्पष्टपणे करंथीकराच्या 9व्या अध्यायामध्ये आणि 17व्या वचनामध्ये सांगतंय की जर मी स्वतःहून ते जर केलं तर मला त्याचं वेतन मिळणार आहे. तर वेतन काय? तर प्रभूच्या सानिध्यात मी राहणार आहे, त्याच्या समागमात मी राहणार आहे, आणि ज्यावेळेस तो गौरवणे येईल त्यावेळेस तो मला त्याच्या समीप घेऊन जाणार आहे. तो मला अविनाशी मुकुट तो मला देणार आहे. प्रियानो, आज तो मुकुट धारण करण्यासाठी मी कोणी सांगतं म्हणून नाही किंवा कोणाला मला दाखवायचं म्हणून नाही, मला माझं मोठेपण दाखवायचं म्हणून नाही, तर खरोखरी मनभावे अंतःकरणापासून मला ही सेवा करणं भाग आहे. कारण देवानं आम्हाला सांगितलं की प्रत्येक मानवाला, प्रत्येक विश्वासणाऱ्याला सांगितलं की सर्व सृष्टीला जाऊन तुम्ही सुवार्तेची घोषणा करा. यानो, त्या तुम्ही मध्ये आम्ही प्रत्येक जण आहोत, प्रत्येक मंडळीतील लहान थोर आम्ही त्यामध्ये सहभागी आहोत. यानो, परंतु हे केण्यासाठी यानो आपल्याला आणखीन एक गोष्ट करायला पाहिजे की आम्ही देवाकडं त्याच्या कृपादानांची आम्ही मागणी केली पाहिजे, आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रभू, मला तुझ्या कृपादानाने भर. प्रभू, मला तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रत्येक फळानं भर, यासाठी की तुझं गौरव व्हावं. कारण मी उन्हा आहे. यानो, आज जगाच्या दृष्टीने जरी माझ्याकडे सर्व पैसा आहे, माझं नाव आहे, प्रतिष्ठा आहे, परंतु जर माझ्याकडे देवाचं कृपादान नाहीये प्रियांनो, तर मी जी सेवा करतो ती व्यर्थ आहे. मी जी सेवा करतोय ती सेवा व्यर्थ आहे. कारण फक्त आम्ही जगातल्या लोकांप्रमाणे आम्ही फक्त आमच्या नावलौकिकासाठी, आमच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही ती सेवा करत आहोत, परंतु देवाला ती सेवा मान्य नाही. तर देवाला कोणती सेवा मान्य आहे? तर त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, त्याच्या कृपादानाने युक्त होऊन जी सेवा मी मनोभावे करील ती माझ्या देवाला मान्य आहे. म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करूयात, देवाकडे ते कृपादान मागूयात. आणि ते कृपादान काय? तर सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, नाही का? तरी प्रभू एकच आहे. कुणाला आपण बघूया की करंथीकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय आणि 5 पासूनच्या पुढे वचनामध्ये सांगितलं की आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिकरित्या हितासाठी एकेकालाच होते. एखाद्याला आत्म्याद्वारे देवाचे वचन मिळते, तर एखाद्याला आत्म्याद्वारे विद्येचे वचन मिळते. एखाद्याला त्याच आत्म्यामध्ये विश्वासामध्ये वाढण्यासाठी बळकटी मिळते. एखाद्याला त्याच पवित्र आत्म्यामध्ये निरोगी करण्याची कृपादानं मिळतात. एखाद्याला त्याच आत्म्यामध्ये अद्भुत कार्य करण्याची शक्ती मिळते. एखाद्याला त्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये आत्म्य ओळखण्याची शक्ती मिळते. एखाद्याला विविध भाषा बोलण्याची शक्ती मिळते. एखाद्याला त्या भाषांचा अर्थ सांगण्याची देखील शक्ती मिळते. आणि ही सर्व कार्य कोण करतं? तर देवाचा पवित्र आत्मा करतो. यानो, ह्या वचनानुसार आपण बघितलं की जुन्या काळामध्ये ज्या वेळेस देवाने एकेका सेवकाला निवडलं त्या वेळेस त्यांच्या ठाई पवित्र आत्मा होता. आणि ते जर आपण त्यांचं सर्व जीवन पाहिलं, त्या प्रत्येक सेवकाचं, ते प्रत्येक जण त्यांच्या कार्यामध्ये निपुण असे होते. आपण मोशेवर पाहिलं तर देवाचा आत्मा त्याच्या ठाई होता. तो देवाबरोबर सदोदित बोलत असे. देवाचं सामर्थ्य तेच त्याच्यावर होतं. ज्यावेळेस देवानं दाविदाला निवडलं त्याच्यावर देखील पवित्र आत्मा होता. आणि त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन देवाला प्रत्येक वेळी तो विचारत असे की मी ह्या ठिकाणी युद्ध करू का, मी हे करू का, तू मला यश देशील काय? यानं शौला देखील निवडलं. त्यावेळेस परमेश्वरानं शौला करवी
इस्रायल लोकांची सुटका देखील काय केलेलं पाहायला मिळतं प्रियांनो. आज तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करते प्रियांनो. आज त्या पवित्र आत्म्याला आम्ही विजू देता कामा नये, तर त्या पवित्र आत्म्याला आम्ही तेवत ठेवलं पाहिजे. त्या पवित्र आत्म्याला आम्ही उत्तेजित केलं पाहिजे, ह्यासाठी की माझ्या नाही तर माझ्या स्वर्गीय पित्याचं गौरव माझ्या ठाई व्हावं. कारण त्यानं आम्हाला तो अधिकार दिलाय. तो अधिकार त्यानं आम्हाला दिलाय, भूत घालवण्याचा अधिकार. त्यानं आम्हाला लोकांवर बरं करण्याचा अधिकार दिलाय. त्यानं आम्हाला लोकांना पवित्र वचन सांगण्याचा अधिकार दिलाय. जे सत्य तुम्हाला आम्हाला ठाऊक आहे ते सत्य सांगण्याचा अधिकार प्रभू येशूनं आम्हाला दिलेला प्रियांनो. म्हणून आम्ही जेथे कुठे आहोत, आज मी अधिकारी आहे, मी एखाद्या ऑफिसमध्ये क्लार्क आहे, मी IT सेक्टरमध्ये काम करत आहे, मी एखाद्या कंपनीमध्ये, शासकीय कंपनीमध्ये, शासकीय हुद्द्यावर ऑफिसमध्ये मी एक अधिकारी आहे, मी वैद्यकीय अधिकारी आहे, किंवा मी ड्रायव्हिंग करते, किंवा मी आणखीन कोणत्या प्रकारची काम करते. परंतु जेथे कोठे मी आहोत ते येशूनं आम्हाला त्याच्या कार्यासाठी त्या ठिकाणी नियुक्त केलं, यासाठी की कोणी रंजल्या गांजला, कोणी निराश्रित आमच्याकडे येईल, कोणी निराश झालेला आमच्याकडे येईल, कोणी दुःखी येईल, कोणी रोगी येईल. त्यांच्यासाठी आम्ही ज्या ज्या वेळेस आम्हाला संधी मिळेल त्या प्रत्येक संधीचा आम्ही उपयोग केला पाहिजे. त्याला ते वचन सांगितले पाहिजे. ती सुवार्ता जी तुम्हाला आम्हाला समजली, ती सुवार्ता आम्ही अधिकार वाणीने सांगितलं पाहिजे, ह्यासाठी की त्या व्यक्तीचं अंतःकरण येशूच्या नावामध्ये बदललं पाहिजे. त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये बदल झाला पाहिजे. ज्या ज्यावेळेस आपण पाहतो की देवानं त्या प्रत्येक वेळेमध्ये त्याच्या सेवकांवर पवित्र आत्म्याचा संचार केला, पवित्र आत्म्याचा वर्षाव केला, त्यावेळेस त्या प्रत्येक व्यक्ती ह्या आंतरिकदृष्ट्या बदललेल्या आहेत. त्यांचं अंतःकरण येशूच्या नावामध्ये बदललेलं आहे. त्यांच्या अंतःकरणाची जागा प्रभू येशूनं घेतलेली आहे. आज ती जागा आमच्या अंतःकरणामध्ये आहे, आणि तीच जागा, ती शांती, ते देवाचं वचन आम्ही इतरांपर्यंत पोहोचवणं, ह्यासाठी देवानं आम्हाला, आम्ही जेथे कुठे आहोत त्या ठिकाणी आम्हाला त्यानं रोपलेलं आहे, त्या ठिकाणी आम्हाला नियुक्त केलेलं आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला कोणता मानवाचा अधिकार नाही, तर स्वर्गीय अधिकार दिला देवानं आम्हाला. त्या स्वर्गीय अधिकारानं ज्यावेळेस आम्ही युक्त होऊन आमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव करतो, त्यावेळेस खरोखरी देवाची शांती आमच्यामध्ये राज्य करते. देवाची शांती जेथे कुठे आम्ही जातो त्या ठिकाणी ती शांती कार्य करते, आणि ते लोक आशीर्वादित होतात प्रियांनो. जर त्यांनी विश्वासानं ते वचन स्वीकारलं तर खरोखरी ते त्यांना, त्यांच्या कुटुंबियांसाठी एक आशीर्वादाचं कारण होतं. जर नाही स्वीकारलं प्रियांनो, तर देवाची शांती ही आमच्यामध्ये पुन्हा येते प्रियांनो, असं वचन सांगतं. आज देवानं आम्हाला ही संधी दिलेली आहे, कारण ज्यावेळेस तो आम्हाला येणार आहे त्यावेळेस तो विचारणार आहे, मला, आम्हा प्रत्येकाला विचारणार आहे, मी तुम्हाला अधिकार दिला होता, सर्व सृष्टीवर अधिकार दिला होता, तो अधिकाराचा तुम्ही वापर केला का नाही प्रियांनो. आज आम्ही नव्याने आमचं अवलोकन करू की देवानं जेथे कुठं ठेवलं मला, ते देवाच्या गौरवासाठी ठेवलं. त्यासाठी त्यानं आम्हाला एकटं सोडलं नाही, तर त्याचा पवित्र आत्मा दिला. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं त्यानं आम्हाला अधिकार दिलेला आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्या फळानं आम्हाला भरलेलं आहे प्रियांनो. आज ती नियुक्ती देवानं मला ह्या भूतलावर ठेवलं, हे सिद्ध करण्याची ही वेळ आहे प्रियांनो. आज जरी कठीण प्रसंग आहे, आपण पाहतो की आपल्या देशामध्ये, सर्व जगामध्ये, आमच्या राज्यामध्ये, शहरामध्ये कठीण परिस्थिती, भयग्रस्त वातावरण आहे. या सर्व परिस्थितीमध्ये पाहताना प्रियांनो, आपण धैर्यानं आम्ही आमचं वेगळेपण दाखवलं पाहिजे. कारण प्रभूनं आम्हाला आश्वासन दिलंय की कोणताही व्याधी तुझ्या तंबूपर्यंत येणार नाही. कारण का, तर आम्ही आमच्या प्रभूवर विश्वास ठेवतो. आज तो विश्वासामध्ये आम्ही स्थिर असणार प्रियांनो. आम्ही जे आमच्या अवतीभोवती जे निराश्रित आहेत, जे रंजले गांधलेत, जे दुःखी कष्टीत आहेत, अशांपर्यंत आम्ही ह्या वचनाद्वारे जी आशा आहे ती आशा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे प्रियांनो. अन्यथा त्यांच्या जीवाचा नाश झाला तर तुम्ही आम्ही जबाबदार आहोत प्रियांनो. आज देवानं आम्हाला त्यांच्यासाठी नेमलंय की आम्ही त्यांना प्रभू येशूच्या नावामध्ये धैर्य द्यावं, प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना आम्ही आरोग्य प्राप्तीसाठी आम्ही झटावं. कारण पीक फार आहे, काम करीत थोडे आहे प्रियांनो. आज देवानं तुम्हा आम्हाला या जगामध्ये त्याची सुवार्ता सांगण्यासाठी, त्याच्या राज्याची घोषणा करण्यासाठी त्यांना आम्हाला निवडलेलं आहे प्रियांनो. आज ती निवड साध्य करण्याची ही वेळ आहे. परमेश्वर देवा आम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करा. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा,
तुझी कृपा तुझा अनुग्रह तर आम्हाला पुरलास, तुमचा आभार मानतो देवा. हो पवित्र प्रभू, आज जे ज्या व्यक्तीने हे पवित्र वचन ऐकलं, जे जे प्रत्येक जण ह्या सहभागिता झाले देवा, आज त्या प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या नाम्याने ताबा तू घे देवा आणि तुझ्या पवित्र आत्म्याची वृष्टी त्यांच्यावर कर. पवित्र आत्म्याच्या कृपादानाने तू प्रत्येकाला भर देवा. त्यांच्या देवा जे उणेपण आहे ते नासरू येशूच्या मध्ये काढून टाक देवा आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, तुझ्या पवित्र वचनाच्या कृपादानाने तू त्यांना भर देवा. तुझ्या पवित्र आत्म्याच्या दुप्पट सामर्थ्याने तू त्यांना भर देवा, यासाठी की त्यांनी देखील अधिकार मानेन देवा, त्यांना दिलेली जबाबदारी पूर्ण करावी आणि तुझ्या गौरवासाठी त्यांनी सिद्ध व्हावं. हो प्रभू येशू, त्यांनी आपलं लक्ष या जीवनी मुकुटाकडे लावावं, ह्याकरता देवा तू प्रत्येकाचा ताबा घे आणि तुझं गौरव तू प्रत्येकाकडून करून घे. येशू तारणाच्या पवित्र गौरव सामर्थ्यशाली नाव मागतो, आमेन. भक्तीच्या समाप्तीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 543 हे गाऊयात. गीत क्रमांक 543. ख्रिस्ती बांधवानो सुवार्ता गाजवा, कारण कळवा सर्वजना. ख्रिस्ती बांधवानो सुवार्ता गाजवा, कारण कळवा सर्वजना. नाम येशू ख्रिस्त सांगा सर्व लोका, कळवा त्या भागा तारणाच्या. नाम येशू ख्रिस्त सांगा सर्व लोका, कळवा त्या भागा तारणाच्या. ख्रिस्ती बांधवानो सुवार्ता गाजवा, कारण कळवा सर्वजना. येऊनी करुणा हिंदी बांधवाची, वदघोष साची त्या खांबाची. येऊनी करुणा हिंदी बांधवाची, वदघोष साची त्या खांबाची. ख्रिस्ती बांधवानो सुवार्ता गाजवा, कारण कळवा सर्वजना. सहाय्य तुम्हाला मुक्तीच्या सेनेची, डोळीती संतांची आहे पुढे. सहाय्य तुम्हाला मुक्तीच्या सेनेची, डोळीती संतांची आहे पुढे. ख्रिस्ती बांधवानो सुवार्ता गाजवा, कारण कळवा सर्वजना. तर आता उठा करुणी निश्चय, धरू नका भय कोणाचेही. तर आता उठा करुणी निश्चय, धरू नका भय कोणाचेही. ख्रिस्ती बांधवानो सुवार्ता गाजवा, कारण कळवा सर्वजना. आपण प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र आमचा स्वर्गीय सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला मान गौरव देतो देवा. तू कृपाळू दयाघन ध्यानी द्यासा परमेश्वर आहेस. तू राजाधिराज, तू सेनाधीश परमेश्वर, आमचा उंच घड देपा तू आज देपा. हो स्वर्गीय देपा, गेले सप्ताहभर देपा तू आम्हा प्रत्येकाला सांभाळलंस, राखलंस देपा. उत्तम शक्ती, सामर्थ्य आणि आरोग्याने भरलंस, मग तुझा आभार मानतो देपा. हो स्वर्गीय देपा, त्याचप्रमाणे आम्ही आभार मानतो देपा. ह्या रोगराईपासून तू आम्हा प्रत्येकाचं रक्षण केलंस. तुझ्या नावामध्ये जे आरोग्य आहे त्या स्वर्गीय आरोग्याने तू आम्हाला प्रत्येकाला भरलंस आणि शक्ती सामर्थ्य देऊन देपा, ताजं तू आम्हाला केलंस म्हणून धन्यवाद देतो देपा. विशेष करून आज आम्ही प्रार्थना विनंती करतो देपा. ह्या सप्ताहामध्ये देपा आमच्या मंडळीतील ज्या लहान थोर कोणाचा वाढदिवस आहे देपा, अशा प्रत्येक लहान थोर लेकरांना, प्रत्येक माता भगिनींना, प्रत्येक बंधूंना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो देपा. हो स्वर्गीय पित्या, आईच्या उदरात गर्भधारण केल्यापासून ह्या क्षणापर्यंत त्यांना सांभाळलंस, राखलंस. तुझ्या स्वर्गीय सामर्थ्याने
तुझ्या स्वर्गीय आरोग्याने तू त्यांना भरलंच देवा. त्यांच्या सर्व आध्यात्मिक भौतिक गरजा ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरले स्वर्गीय देवपा म्हणून धन्यवाद देतो देपा. आज त्या प्रत्येकाला देपा हे नवीन वर्ष तू त्यांच्या आयुष्याला नव्याने जोडलंस म्हणून धन्यवाद देत देपा. आम्ही विश्वासाने त्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो देपा. त्यांच्या इथून पुढचे बेत संकल्प इच्छा आकांक्षा नासरू येशूच्या आमच्या घराने पुरत देपा. आणि तुझ्या पवित्र वचनामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये तू त्यांना अधिकाधिक वाढ देपा. यासाठी की त्यांच्याकडून तुझं गौरव हवं, तुझी सुवार्ता सांगितली जावी असं ध्यान कल्पना होत देपा. हो पवित्र प्रभू, ते ज्या कामात हात घालतील त्यामध्ये तू त्यांना यशस्वी कर, आशीर्वादित कर देपा. त्यांना पूछ नाही तर मस्तक कर देपा. त्याचप्रमाणे मागते देपा ज्या दाम्पत्यांच्या वैवाहिक जीवनाचे देपा त्यांनी ह्या आठवड्यामध्ये देपा वाढदिवस साजरा करते देपा. त्या सर्व दाम्पत्यांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करते देपा. त्यांचं वैवाहिक जीवन देपा तू येशूच्यामध्ये आशीर्वादित केलं देपा. त्यांना तुझ्या नामामध्ये तू एकत्र बांधलंच देपा आणि तुझं गौरव तू त्यांच्या ठाई वेळोवेळी प्रगट केलंस म्हणून तुझे आभार मानत देपा. त्यांच्या सर्व भौतिक आध्यात्मिक गरजा देखील तू पुरलास म्हणून तुझा आभार मानत देपा. त्यांचं वैवाहिक जीवन देपा खरोखरी पवित्र वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्यासाठी आणि सर्व कुटुंबियांसाठी आणि सर्व समाजासाठी एक आशीर्वादाचं कारण व्हावं असं ध्यान कल्पना होत देपा. तुझ्या पवित्र रक्ताचे सिंचन त्यांच्या सोबती करतो देपा. सर्व अनखळणं बंधनं रोगराई या सर्वांपासून तू त्यांचं रक्षण कर देपा. आणि त्यांच्या कुटुंबासाठी देपा ते नव्याने एक आदर्श होईल याकरता देपा. तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पवित्र आत्म्याचं ज्ञान तू त्यांना इथून पुढच्या जीवनामध्ये दे देपा. आणि देपा त्या उभयतांनी देपा एक दिलाने एक चित्ताने देपा तुझी स्तुती आराधना करून देपा. स्वर्गीय आशीर्वाद तुझ्याकडून प्राप्त करून घ्यावे असा अनुग्रह आम्ही तुझ्याकडे मागतो देपा. हो पवित्र प्रभू, त्यांना तो हा नवीन वर्ष दाखवलास म्हणून तुझा आभार मानत येशू तारणाच्या पवित्र गौरव सामर्थ्यशाली नावात मागतो. आमेन. ह्या भक्तीच्या समाप्तीला असताना आपण सर्व मिळून प्रभूने शिकवले प्रार्थना म्हणूया, त्यानंतर आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आमच्या अपराध करणाऱ्यांची क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे म्हणे त्याच्या नावामध्ये सदा सर्वदा शुद्ध आणि पवित्र राखो. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर, आमच्या आप्तेष्टांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.